त्याचा नाही आता पैसे खायचं काम आहे. ती आदली मधली खात्यातच आम्ही खोळा आहे बघ. एका दुसरं घर झालं का नाही, एक जर तुम्हाला झालं तर पण 1000 लागतो. 1-2 एक तर एक कुठलं तर एका एक कुठलं तर सामानाचं सुद्धा भागतं रे एका घरात. कन्याच्या त्या योग्यांचं घर हा मी बेगर दिलेलं आहे. ते नकू शेणवांचं घर मी बेगर दिलेलं आहे. तेव्हा ते घेतले असते याच्या मोकळ्या जाग्यात बांधलं. मी एवढ्याने एवढं करून आणि कर्ज कसं काय बुट्टीवर करून ठेवले हो. बायकाशनी थोडं हा बाहेरच्या बायकाशनी कमी. आणि त्या बाईने कारखान्यातले लुटले साहेब लोकांना. 10,000 रुपये घेतले रे कामाला होते तेव्हा. 10,000 रुपये घेतले की साहेबांच्या घरी. धबधबे बघ किती चालू तिकडे मोठा आहे. हे काढून कणीस खायला वेळीला ते आम्हाला पण घालतो म्हणाल ते बेगर. काय नाही आता आमच्या एक चुलत्याचं तेवढं केलं की मी कॉलम काढून 2 मजली करणार. 2-3 मजली खाली मोठं होत्या तुला भाड्यानं द्यायचं काय तुझ्या मळ्यातलं चुलत्याचं किंवा ह्यांचं किती वेळा घातलंय अरे ते. त्यांचं ते रेशन कार्डाच्या रिजेक्ट 2 वेळा रिजेक्ट झाले. काय बोलायला राव डोकं. अरे तुमच्या तात्याला किती सांगितलं ऐकू जायच नाही काय नव्हत बाबा ते. तुम्हाला सांगू आम्ही गेल्या महिन्यात ते पैसे लाडकी बहीण योजना आलं. आम्ही पगारच्या खर्चाने मी बाजार त्यांचे पैसे दिले तर बाजार भरून येऊन घरात घेऊन आलो. 11,000 रुपये जमा झाले आजीचे. त्या मॅनेजरला गाठ पडलं. मॅनेजर मला शिपाईला लावून देतो. शिपाई जाऊन सही घेऊन येऊन 10,000 रुपये दिला. 10,000 मधलं बाजार 5,000 झाला. वरलं 200 काढलं. 5,200चा बाजार भरला. तेल डबा ज्वारी काय काय लागते सगळं. कारण तो आमचा सर्व्हिसवाला आला पैसे घेऊन गेला बाजार करतो म्हणतो करतच नाही. आमच्या भावाचं पोरग 31 वर्षाच्या पांगळ्या आत्ता त्याला मंजूर झालं. किती वेळा फायली केल्या किती वेळा त्याचा लाट्याला पैसे खावलं. ते दुखायला पुढे जातच नाही. लाडकून बसत मक्याचं कणीस दे भाजलेले घेऊन एका उकडलेलं पाहिजे विचारायला. औषध मला कृपया त्या सर्जेराव माळ्याचं केलता ते फेडलो. ITI ला पैसे भरलेलो 2 वेळा ॲक्सिडेंट केला.